हाय नमस्कार फ्रेंड, आज मी तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे आपल्या नवीन घराचा दाखवणार आहे की आम्ही अशा प्रकारे घर बनवलेलं आहे आणि त्यात तुम्ही कसं मटेरियल वापरू शकता. सर्वप्रथम मी तुम्हाला आमचं देवघर दाखवते. हे बघा, हे अशा देवघराच्या मूर्ती आहे आणि पांडुरंग असं हे देवघराला नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला या लाईटसुद्धा ऑन करून दाखवते. अशा प्रकारे देवघर दिसतंय, बघू शकता तुम्ही. आणि ही देवही खूप छान छान आहेत. ह्या दोन साईडला हा बालकृष्ण आणि हे दोन गजलक्ष्मी हे आमच्या आईने पंढरपूरहून आणलेले आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे आमचं देवघर आहे. त्याच्यानंतर किचन म्हणसाल तर हे अशा प्रकारे आमचं किचन आहे. याच्यामध्ये इतकं ब्लॅक असं हे ग्रेनाईट आम्ही वापरलेलं आहे. ग्रेनाईट हे जास्त आपण घर बनवताना असं या टाईपमध्ये ब्लॅकच पाहिजे, त्याच्यामध्ये जास्त असे व्हाईट डॉट नको. त्याच्यानंतर बघा, हे फर्निचर हे आम्ही सायलेंट कलरच घेतलेला आहे. ह्या फर्निचरचा कलर हा ग्रीन आहे, फेंट ग्रीन आहे. असं म्हणतात की किचनमध्ये ग्रीन कलरच वापरावा, कारण तो एक शांततेचं प्रतीक आहे. आणि जेव्हाही आपण फर्निचर करत असतो तेव्हा आपल्या किचनमध्ये ह्या अशा प्रकारे आम्ही ह्या ॲक्रोलिकच्या सीट वापरलेल्या आहेत. ह्या वॉटरप्रूफ आहे, म्हणजे पाणीही सांडलं याच्यावरती तरी ते खराब होत नाही आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आम्ही, आणि हो किचनमध्ये जो भिंतीला कलर दिलेला आहे त्याचाच एक शेड आम्ही फर्निचरला वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि केव्हाही फर्निचर करताना हे एकदम पाहून याचे तुम्ही हँडलसुद्धा बघू शकता, खूप असे फिट आहे आणि मजबूत आहे. आता बरेच लोक घर बांधताना फर्निचरची वगैरे ही कल्पना नसते, समजा आपण नंतर करू एवढं यांना कोणाला माहीत नसतं. त्याच्यामुळे फर्निचर करताना पुरेपूर अशी माहिती घेऊनच ती करायची. मजबूत असे हँडल्स, भरपूर अशा बारीक सारीक गोष्टी असतात की त्या आपल्याला माहीत राहत नाही. तर चला तर मित्रांनो, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आमच्या किचनमधील हे नळ. हे तुम्ही बघू शकता की हे प्लॅस्टिकचे आहे. आपण काय करतो, स्टीलचे लावतो आणि मग ते क्षाराने गंजून जातात आणि ते खराब होतात. पण हे जर असे प्लॅस्टिकचे जर नळ तुम्ही जर लावले ना तर ते बिलकुल खराब होत नाही आणि गंजही पकडत नाही. त्याला आपण खोलून साफ करू शकतो. नंतर बघायचं म्हटलं तर वॉल स्टाईल, किचनमधली वॉल स्टाईल ही अशी आम्ही व्हाईट लावलेली आहे, कारण ते दिसायला फ्रेश दिसतं आणि असे डाग वगैरे जरी लागलात तरी आपण त्याला पुसून साफ करून घेऊ शकतात. त्याच्यानंतर बघायचं असेल तर आम्ही हॉल तुम्ही बघू शकता. आम्ही अशा प्रकारे TV पॅनल बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मुलं अभ्यास करत नाही म्हणून आम्ही TV अजून लावलेला नाही आहे, फक्त अशा 2 बाहुल्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही दरवाजे बघू शकता. दरवाजे हा सागवानी आहे आणि खूप अशी छान याच्यावरती डिझाईन, आम्ही डिझाईनचा दरवाजा सिलेक्ट केलेला आहे. हा मेन डोर दरवाजाच आम्ही असा हा कडी कोंडे याच्यासाठी मेन डोअरलाच वापरलेले आहे. त्याच्यानंतरचे आमचे जे डोअर तुम्ही बघसाल तर ते या प्रकारचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे डोअर हा बटन आपण खाली दाबला की हा उघडतो आणि दोन्ही साईडनी असे हे 2 याला बटन्स आहे. म्हणजे मुलांनी हा दरवाजा असा आत लावला तरीही बाहेरच्या व्यक्तीला तो खोलता येतो. म्हणजे खूप असं सेफ असे हे दरवाजे आहेत. तुम्ही बघू शकता. हे असे ते उघडतात आणि लावता येतात. आणि डायरेक्टली बंद करायचे म्हटलं तर याला हा खटका तुम्ही खाली करू शकता. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते POP. आम्ही हॉलमध्ये 2 फॅन वापरलेले आहे. तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारे हॉल जर चांगला लंबा रुंद असेल तर हॉलमध्ये 2च फॅन
लावले गेले पाहिजे, म्हणजे ती हवा सगळ्या कानाकोपऱ्याला भेटते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही इकडं हा आमचा सोफा आणि इकडं वरती गजानन महाराजांची फोटो लावलेला आहे. आम्ही खूप मानतो गजानन महाराजांना. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या ह्या पायऱ्या. नवीन घर बनवत असाल तर ही माहिती खूप पुरेपूर आहे कसं बनवायचं काय. तर हे बघा, अशी मॅट आम्ही इथं टाकलेली आहे, म्हणजे रोजची जर तुम्ही रांगोळीही नाही काढली तरी जमेल, कारण ही एकदम रांगोळीसारखीच ही मॅट आहे. त्याच्यानंतर ग्रॅनाईट जर तुम्ही बघत असाल तर ही खूप ब्लॅक आहे, आणि ग्रॅनाईट घेताना याच्यामध्ये असे व्हाईट डॉट नाही पाहिजे किंवा असे धागे लंबाले धागे नाही पाहिजे. बघू शकता किती ब्लॅक पायऱ्या आहेत. तर त्याच्यानंतर आम्ही या पायऱ्याला लाईट फिट केलेले आहे, म्हणजे रात्रीच्या वेळेला हे लाईट खूप छान दिसतात. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी मी हा दिवसा व्हिडिओ शूट घेत आहे, त्याच्यामुळे ते स्पष्ट एवढं दिसत नाही आहे. त्याच्यानंतर फरशी जर तुम्ही बघितली तर आम्ही ही अशी व्हाईट फरशी लावलेली आहे. ही ग्लॉसी नावाची फरशी आहे, खूप अशी फ्रेश आणि ट्रान्सपरंट आहे. पुसली की एकदम फ्रेश दिसते. त्याच्यानंतर बघितलं तर हे आमचं इथं बेसिंग आहे, आणि याच्यानंतर बाथरूम आमचं हे इकडं आहे. आम्ही अशा प्रकारे वॉल स्टाईल्स लावलेली आहे. आम्ही विशेष करून व्हाईटच टाकलेली आहे, कारण शहरानं कसं बोरचं पाणी असतं आणि बोरच्या पाण्याचे खूप क्षार असतात. असे आपण जर व्हाईट जर स्टाईल्स लावली तर त्याच्यावर बिलकुल पण क्षारचे डाग उमटत नाही आहे. आणि अशी ब्लॅक वगैरे अशी वेगळी टाईल्स लावली तर ते पूर्ण व्हाईट होऊन पूर्ण घाण दिसतं. हे बघा, याच्यामध्ये क्षारचे डाग बिलकुल दिसत नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता या टाईल्समध्ये अशा प्रकारे आम्ही फ्लावरवाली वॉल टाईल्स लावलेली आहे. खूप फ्रेश वाटतं हे बाथरूममध्ये. त्याच्यानंतर बघायचं झालं तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज आमची गॅलरी. तर तुम्ही बघू शकता मी हे अशा प्रकारे झाडं लावलेली आहे. हे बघा, हे पण झाड 1 वर्ष झालेलं आहे लावून, तरी किती मोठं झालेलं आहे. हा आमचा मनी प्लांट. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे शोचे झाडं मी असे लावलेले आहे. याच्यानंतर मी हा पुदिन्याची एक काळी लावलेली होती, पण ती इतकी मोठं होऊन त्याचं एवढं मोठं झालेलं आहे छान. आता पुदिना चटणी करायची म्हटलं तर मी हाच पुदिना वापरते. त्याच्यानंतर हे बघा, हा प्लांट पण मी लावलेला आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे असे हे आमची तुळशी थोडी सुकलेली आहे, आणि हे आमचे असे हे रोपटे आहे, बघू शकता. त्याच्यानंतर हे बघा, हे वरतीचे पण हे प्लांट बघा किती छान दिसत आहे. तर 1 वर्ष झालेलं आहे ह्या प्लांटला लावून, तरी ते एवढे सुंदर दिसत आहे. हे बघा. आणि बाहेरच्या गॅलरीला सुद्धा आम्ही असे ह्या स्लाइड्स लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हे अशा प्रकारे आमचं घर आहे. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.